दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत आणि विविध कार्यक्रमांना पंतप्रधान हजेरी देखील लावणार आहेत। दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्याला एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहे। या दौऱ्यामध्ये त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आहे। त्यापैकीचा एक कार्यक्रम हा रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला भेट देणार आहे। ते ज्या रस्त्यातनं जाणार आहे त्या रस्त्यामध्ये सुरक्षेच्या कारणानं कशा प्रकारे व्यवस्था केल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। हा जो ग्रेट नाग रोड आहे, ग्रेट नाग रोडवरचा लोहापूल परिसर आहे। लोहापूल परिसरामध्ये एका ट्रॅकवर सध्या कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि त्यासाठी वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे मग या भागातनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कानवा जात असताना कन्स्ट्रक्शन साईट त्यांच्या नजरेस पडू नये किंवा बाजूला असणारी ही नाग नदी त्यांच्या नजरेस पडू नये यासाठी प्रशासनाने कशाप्रकारे पांढऱ्या कापडाच्या माध्यमातून ही संपूर्ण बाजू झाकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ज्या ज्या रोडनी जाणार आहे त्या रस्त्यावर पूर्णतः सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत देखील त्यांचं केलं जाणार आहे। त्यामुळे निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला घेऊन नागपूरमध्ये एक मोठी उत्सुकता आहे। संघ परिवार असेल, भाजपचे कार्यकर्ते असतील, त्यांच्यामध्ये देखील एक मोठी उत्सुकता पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे प्रशासनाने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला घेऊन आपली जय्यत तयारी पूर्ण केली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।